नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण लिंबाचे चटकदार असे मसालेदार तिखट लोणचे बनवणार आहोत। चला तर मग याच्या कृतीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण इथे 15-20 चांगली पिकलेले लिंब घेतलेले आहेत। आता आपण एका पातेल्यात कोमट पाणी करून घेऊ। आपल्या बोटाला सहन होईल एवढंच कोमट ठेवायचं। आता पाणी कोमट झालेलं आहे। आता त्यामध्ये धुवून घेतलेले लिंब आपण टाकून घेऊ आणि झाकण ठेवू। ही जर कागदी लिंब असले तर अर्धा तासच ठेवायचं। जर याची साल जाड असली तर आपण 10-15 मिनिट शिल्लक ठेवू शकतो त्यामध्ये। आता यावर झाकण ठेवू। अर्ध्या तासानंतर आपण उघडून बघू। लिंब थोडी गरम आहेत। आता आपण एका चाळणीत निथळत ठेवू। त्यामधलं पाणी सुद्धा निघून जाईल आणि एका कापडावर किंवा तसेच सुकू दिले तरी चालतील। आता आपण त्याला कापून घेतलेले आहेत। कापल्यानंतर त्याचं बी वगैरे काढून टाकायचं आणि त्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं। हळद आणि मीठ लावल्यानंतर त्याचं जे पाणी निघणार ते आपण सर्व पाणी झारून घ्यायचं। एका चाळणीवर निथळत ठेवलं तरी चालेल किंवा मग एका पातळ कापडात सुद्धा बांधून ठेवू शकतो। असं केल्यामुळे आपल्या लिंबाचा कडवटपणा निघून जातो आणि लिंबाचं लोणचं कडू लागत नाही। आता याला आपण एका चाळणीवर काढून घेऊ आणि लिंबाची साल नरम झाल्यामुळे आपलं लोणचं आपण ताबडतोब खायला सुरुवात करू शकतो। आता हे आपण असं रात्रभर ठेवायचं, त्यामुळे यातलं सर्व पाणी निघून जाईल। आता आपण याला लागणारा मसाला तयार करून घेऊ। घरगुती मसाला सुद्धा वापरला चालेल आणि विकतचा सुद्धा चालतो याला। लाल मिरची पावडर आणि हा आपला विकतचा लोणचे मसाला घेतलेला आहे आणि हे मीठ, आपली मोहरीची डाळ, सोप, जिरे, मेथी दाणे, 10 ते 15 मिरे आणि 7-8 लवंग आणि हिंग घेतलेला आहे खड्याचा। हे सर्व साहित्य आपण आता भाजून घेऊ। भाजल्यानंतर आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। एकीकडे आपलं सरसोचं तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपलं गरम होऊन ते थंड सुद्धा होईल। आता हे सर्व आपण परतून घेऊ। परतून झालेलं आहे। आता आपण मिक्सरमध्ये याची जाडसर पावडर करून घेऊ। बारीक करून झालेलं आहे आपलं। आता आपण एका भांड्यात लोणचे मसाला, लाल मिरची पावडर हे घालून थोडं कोमट तेल आहे ते यामध्ये टाकून घेऊ, त्यामुळे याचा कच्चेपणा निघून जाईल। तेल फार गरम नको, थोडं कोमट झालेलंच हवं आहे, कारण आपलं मिरची पावडर नाही तर करपून जाईल। छान बुडबुडे येत आहेत तेलामध्ये। आपलं खमंग भाजून झालेलं आहे ते मिरची पावडर। त्यामध्ये बाकीचे मसाले घालू आपण। आता यामध्येच आपला तयार घरगुती मसाला घातलेला आहे, त्यामध्ये आपलं मीठ सुद्धा घालून घेऊ। आता आपण लिंबांना आधी मीठ आणि हळद लावलेली होती, त्यामुळे आपण हळद आता थोडी घालू आणि मीठ सुद्धा आपल्या चवीनुसारच घालायचं आहे। मीठ आणि हळद हे आपलं लोणचं टिकवण्यासाठी मदत करते, त्यामुळे हे मीठ आपण जरा शिल्लकच टाकायला पाहिजे। आणि हळद सुद्धा घालून घेऊ। सगळं एकत्र करून घेतल्यानंतर हळद घेतलेली आहे आणि त्यावर आपण गरम तेल टाकून घेऊ, त्यामुळे आपली हळदीचा सुद्धा कच्चेपणा निघून जाईल। आता हे सर्व मसाले या कोमट तेलामध्ये घातलेले आहेत। आता हे सर्व गार झाल्यानंतर आपल्या लिंबांमध्ये टाकून घेऊ। आपल्या आवडीनुसार आपण तेल आणखी गरम करून यामध्ये टाकू शकतो। आता आपला मसाला सुद्धा गार झालेलाच आहे। तर या लिंबांमध्ये आपण टाकून घेऊ। बघा कसे कोरडे कोरडे झालेले दिसत आहेत लिंब। आता त्यामध्ये आपला लोणचे मसाला घालून घेऊ। खूप स्वादिष्ट असं लोणचं तयार होते हे।
गोड लोणचं आपण नेहमीच बनवतो अशा प्रकारचं आपण चटपटीत कैरीसारखं लोणचं जर बनवलं तर लिंबाची सुद्धा खूप छान चव लागते। यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा कापून घालू शकता, म्हणजे लिंबू आणि मिरची याचं लोणचं तयार होईल। असं चटपटीत छान स्वादिष्ट असं लोणचं तयार झालेलं आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच चटपटीत रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।